तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडली की बाकीचं साहित्य घालणार आहोत। मोहरी छान तडतडल्याशिवाय बाकीचं साहित्य घालायचं नाही आहे। आता मोहरी छान तडतडलेली आहे, त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा आणि साधारण 15 ते 20 कढीपत्त्याची पाने। छान असं हे परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो ठेचा करून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि लसणाचा, तो आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। छान असं परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर कांदा घातलेला आहे, आवडीप्रमाणे इथे कांदा घालू शकता तुम्ही। कांदा अवॉइड करायचा असेल तर तुम्ही कांदा नाही घेतला तरी चालेल। आता थोडंसं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा थोडासा परतला, रंग बदलला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे, ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून झालं, परतून झालं की त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। साधारण 1 लिटर पाण्याचा इथं वापर आपण करणार आहोत। आपण पाहू शकता मस्त असं